बच्चू कडू ने सत्ताधारियों पर हमला बोलते हुए कहा कि राज्य के किसान कड़ी मेहनत कर रहे हैं, लेकिन उन्हें अपने उत्पादों के लिए सही मूल्य नहीं मिल रहा। उन्होंने आरोप लगाया कि सरकार केवल किसानों की अनदेखी कर रही है और चुनाव के समय कर्ज माफी का वादा करके भूल जाती है। कडू ने कहा कि शैत कन्याना अपल्या हक्काची जावीड़ आता व्याला हवी, और इस तरह से उन्होंने अपनी बातें कही। जल विद्युत परियोजना के खिलाफ उनका पक्ष हमेशा किसानों के साथ रहेगा और वे इसके लिए लड़ाई लड़ेंगे। कर्ज माफी की बात उन्होंने की, साथ ही साथ न्यूनतम समर्थन मूल्य पर भी उन्होंने बात की और शेत मजदूरों को सहायता की बात की। मनरेगा में मजदूरी 312 500 करने की बात भी की। ईमानदारीनं जगान तर मरा। जो 2 नंबर से चलता है उसका काम चलता है। आता तर ग्रामपंचायत सदस्य सरपंच एका गावात गेलो मी, भागवत सप्ताह होता आणि भागवत सप्त्यात दारूवाल्याने बोलावलं होतं. त्याला येणे बोलावलं म्हणजे सगळा सप्ताह त्याच्याकडूनच आहे. जेवण त्याच्याकडून, स्टेज त्याच्याकडून. म्हटलं घेतला का साया तुझ्या आमच्या बोलायला लावतं. ही नालायकी आहे आमच्याकडे. पैशाच्या समोर काही नाही. तुमच्या बटणीवर आमदार होतं, तुमच्या एका बोटावर दाबलं का खासदार होतं, जिल्हा परिषद सदस्य होतं. एवढी ताकद तुमच्यात दिली. तुम्ही म्हणाल तर आमदार उठला पाहिजे, तुम्ही म्हणाल तर बसला पाहिजे. उलट झालं. नेता बोलेंगे तो झुकेंगे, नाही तो खडे राही जाएंगे. एवढी वाफत आली. आमच्या मताची किंमत मातीमोल झाली. आयुष्याची माती झाली. आमची आयुष्याची माती. आमदाराचे पगार वाढले, मग तुम्ही मारा. कापसाचे भाव कमी तुमचे झाले, आमदाराचे वाढले. घ्या झेंडा हाती, वाजवा टाळा. बोलायला तयारच नाही, हिशोब घ्यायला तयार नाही. या आमदार खासदाराचे पगार 400-500% वाढतं. माझ्या दिव्यांगाचा पगार मी जेव्हा लढाई सुरू केली तेव्हा त्या दिव्यांगाला गेले 2 हात नाही, पाय नाही, डोळे नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्रात नाही, देशात कोणी बोलत नाही. मला ते दिसलं आणि मी लढाई सुरुवात केली. तेव्हा 600 रुपये पगार होता. मी पैशाची लढाई बोलतो. मी जाती धर्माची लढाई नाही लढलो, लक्षात घ्या. मी पैशाची लढाई लढलो. ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी लढत गेलो. 200 गुन्हे दाखल झाले. 2 कलेक्टरला ठोकलं, 1 सचिव ठोकला मंत्रालय. थांबलो नाही. 4 गुन्ह्यामध्ये मला